नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी शिक्षण विभागाची आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक ज्या गोष्टीची वाट पाहत होते ते बदलीचं जे पोर्टल होतं ते आता सुरू झालेलं आहे। तर मित्रांनो, आज दिनांक 7 जून 2025 ला ते जे पोर्टल आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्या पोर्टलवर नेमकं काय असणार आहे, कशा पद्धतीने बदल्या होणार आहे किंवा संवर्ग 1, 2, 3, 4 साठी आपल्याला काय गोष्टी करायच्या याची संपूर्ण सविस्तर इत्थंभूत माहिती मी आपल्याला देणार आहे। सोबतच आपण त्या पोर्टलवर जाणार आहोत, तिथे नेमकं काय सुरू आहे ते सुद्धा पाहणार आहोत आणि इतर गोष्टी सुद्धा जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, जिल्हा अंतर्गत शिक्षक बदल्या 2025 बदली पोर्टल सुरू झालेलं आहे। कशा पद्धतीने होतील बदल्या संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। शिक्षण विभागाची जी रखडलेली बदली प्रक्रिया आहे शिक्षकांची ती अखेर आता सुरू झालेली आहे। आज ते पोर्टल सुरू झालेलं आहे, त्यावर आपल्याला होकार नकार दर्शवण्यासाठी संवर्ग 1 साठी ती सुविधा सुरू झालेली आहे आणि टप्प्याटप्प्याने संवर्ग 1, 2, 3, 4 या ज्या बदल्या आहेत त्या आता होणार आहे। तर मित्रांनो, बऱ्याच आपल्या बांधवांच्या मनामध्ये घोळ निर्माण झालेला होता। बऱ्याच जणांना आता असं वाटलेलं होतं की बदल्या होतील की नाही, परंतु 100% बदल्या होणार आहे आणि ती जी प्रक्रिया आहे ती शासनाकडून सुरू झालेली आहे। तर बघा मित्रांनो, मी आपल्याला सरळ त्या पोर्टलवर नेणार आहे आणि त्या पोर्टलवर आपण नेमकं काय सुरू आहे ते बघून घेणार आहोत। तर पोर्टलवर आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपला जो मोबाईल क्रमांक आहे तो टाकावा लागणार आहे आणि त्यानंतर OTP आणि कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे। हे सर्व आपल्याला माहित आहे, तर मी अगोदर लॉग इन करतो, त्यानंतर आपण सविस्तरपणे जाणून। मित्रांनो बघा, बदली पोर्टलवर मी लॉग इन करून घेतलेलं आहे। माझं जे लॉग इन आहे ते मी करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या आपल्याला संवर्ग 1 साठी या सुविधा सुरू होणार होत्या आणि माझं जे आहे ते संवर्ग 3 मध्ये येते। तर बघा, इथे एंटाइटल्ड आणि इलिजिबल म्हणजे संवर्ग 3 किंवा 4 साठी मला फॉर्म भरता येणार आहे, त्यामुळे त्या सुविधा मला इथे घेता येणार नाही, परंतु सर्व माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत। तर पोर्टलवर आपण लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे। करंट स्टेज जे आहे तिच्या डाटा अपडेटची आणि त्यानंतर बघा हे जे तिसरा आहे इकडे फेज 3 इंट्रा डिस्ट्रिक्ट, तर यावर जर आपण क्लिक केलं, हे जिल्हा अंतर्गतचं आहे, यावर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला इथे दिसणार आहे। बाजूला मित्रांनो ज्या टॅब आहेत त्या टॅब मध्ये जर आपण बघितलं तर इथे इंट्रा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा अंतर्गतची ही जी टॅब आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर त्यामध्ये बघा आता 2 सब टॅब ओपन झालेले आहे। पहिली लिस्ट होती, आता अप्लिकेशन फॉर्म सुद्धा तिथे टॅब आलेली आहे। म्हणजे इथून मित्रांनो आता आपल्याला फॉर्म भरण्याची सुविधा सुरू झालेली आहे। तर बघा, या अगोदर आपण लिस्ट वगैरे आपल्याला सर्वांना माहितच आहे। तर अप्लिकेशन फॉर्म हे जे आहे यावर जर आपण क्लिक केलं तर इथे एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचा। तर बघा, आता इथे मी ज्या संवर्गामध्ये येतो त्या संवर्गानुसार तिथे ते येणार आहे। तर इथे बघा, व्ह्यू अप्लिकेशन यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला तो फॉर्म भरण्याची सुविधा जी आहे ती इथे मिळणार आहे। परंतु आता मी या संवर्गामध्ये येत नाही, त्यामुळे इथे खाली यू आर नॉट एलिजिबल फॉर ट्रान्सफर ॲज यू हॅव टेकन ट्रान्सफर इन इंट्रा डिस्ट्रिक्ट प्रोसेस। तर हे यासाठी येत आहे मित्रांनो, कारण संवर्ग 1 चा सध्या सुरू झालेला आहे आणि माझं संवर्ग 3 मध्ये आहे, त्यामुळे हे मला असं दाखवत आहे। परंतु उद्या सकाळी आपण एक दुसरा व्हिडिओ बघणार आहोत आणि त्यामध्ये आपण या पोर्टलवर आपल्याला होकार नकार कशा पद्धतीने द्यायचा संवर्ग 1 साठी आणि त्यानंतर संवर्ग 1 चा फॉर्म आपण मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे कसा भरायचा याची सुद्धा माहिती आपण लाईव्ह डेमो सहित बघणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे बदली पोर्टल आहे हे सुरू झालेलं आहे आणि सर्व शिक्षक ज्या गोष्टीची वाट पाहत होते ते जे बदली पोर्टल आहे हे सुरू झालेलं आहे आणि लगेचच आता प्रत्येक संवर्गानुसार इथे ज्या बदल्या आहेत त्या होणार आहे। तर मित्रांनो, कुठलीही शंकामध्ये ठेवण्याची गरज नाही आहे आपल्याला। आपल्या शाळा सुरू होण्यापूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते पार पडणार आहे आणि सर्व शिक्षकांच्या ज्या बदल्या आहे, जे बदली पात्र शिक्षक आहे त्या सर्वांच्या बदल्या ज्या आहेत त्या होणार आहे। तर बघा, इथून आता मी लॉग आउट करतो आणि आपल्याला आपल्या ग्रुपवर सुद्धा बरेचसे या संदर्भात मेसेज आलेले असतील। संवर्ग 1 आणि 2 साठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि त्यामध्ये काही डॉक्युमेंट सुद्धा आपल्या ऑफिसला जमा करायचे आहे, त्या सुद्धा सूचना आपल्यापर्यंत आलेल्या असतील। तर मित्रांनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये लगेचच आपण संवर्ग 1 साठी होकार नकार कसा दर्शवायचा आणि तिथे आपल्याला फॉर्म जो भरायचा आहे तो कसा भरायचा याची माहिती मी आपल्याला देणार आहे। मला एका आमच्या
शिक्षक बांधवांचा फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरतानाचा लाईव्ह डेमो आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सध्या या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.